ज्या स्त्रीला तिच्या पतीने 9 महिन्याची गरोदर असताना गुरांच्या गोठ्यात सोडून दिले, जिने गायीच्या अंगाला टेकून प्रचंड वेदनेत एका चिमुकल्या जीवाला जन्म दिला आणि जिने स्वतःची नाळ कापण्यासाठी शेजारी पडलेला दगड वापरला. विचार करा, एका 20 वर्षाच्या मुलीवर ही वेळ आली तर काय करेल? पण ही कहाणी इथे संपत नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्या स्त्रीला स्मशानात जाऊन प्रेतावर ठेवलेली पोळी शेकून खावी लागली, त्याच स्त्रीने पुढे जाऊन 1,500 लोकांपेक्षा जास्त अनाथ लहान मुलांना स्वतःचे बाळ मानले आणि त्यांना समाजात सन्मानाने उभे केले. ही कथा आहे आपल्या महाराष्ट्राची थोर लेख पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची. 14 नोव्हेंबर 1948 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे सिंधुताईंचा जन्म झाला. नको असलेली मुलगी म्हणून घरातील लोक त्यांना चिंधी म्हणायचे. शिक्षणाची प्रचंड आवड असूनही वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांचा विवाह 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. सासरच्या जाचामध्ये दिवस काढत असतानाच गावातल्या जमीनदाराकडून गरीब कामगारांचे होणारे शोषण सिंधुताईंना सहन झाले नाही. त्यांनी त्या जमीनदाराविरुद्ध लढा दिला, पण याच्या सूड म्हणून त्या जमीनदाराने सिंधुताईंच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला आणि नवऱ्याच्या मनामध्ये संशय निर्माण केला. 9 महिन्यांच्या गरोदर असलेल्या सिंधुताईंना त्यांच्या पतीने अमानुष मारहाण केली आणि गुरांच्या गोठ्यात फेकून दिले. गोठ्यातच त्यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव ठेवले ममता. जेव्हा त्या पोटच्या गोळ्याला घेऊन स्वतःच्या आईकडे गेल्या, तेव्हा समाजाच्या भीतीने आईनेही घराचे दरवाजे बंद केले. रात्रीच्या वेळी भुकेने व्याकुळ झालेल्या सिंधुताई आश्रयासाठी स्मशानात गेल्या. तिथे जळत्या चितेच्या आगीवर त्यांनी एका प्रेतासोबत आलेली पोळी भाजून खाल्ली. माई नंतर नेहमी सांगायच्या, माणसांपेक्षा मला स्मशानातील भूते कमी भयंकर वाटली, कारण त्यांनी मला राहायला जागा दिली. सततच्या अपमानाला कंटाळून सिंधुताईंनी एका रात्री रेल्वे रुळावर जाऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. पण त्याच वेळी तिथे एक लहान मुलगा भुकेने तडफडताना त्यांनी पाहिला. त्यांनी त्याला स्वतः जवळ घेत अन्न दिले. त्याच क्षणी सिंधुताईंच्या डोक्यात एक विचार आला, मी स्वतः तर मरणारच आहे, पण या अनाथ आणि पोरक्या मुलांचे काय होणार? त्यांनी आत्महत्येचा विचार कायमचा सोडून दिला. रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर त्या गाणी गाऊन भीक मागायला लागल्या. पण मिळालेला प्रत्येक रुपया त्या स्वतःच्या मुलीवर नाही, तर रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक अनाथ मुलाच्या अन्नावर खर्च करू लागल्या. इथे त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. स्वतःच्या सख्ख्या मुलीला ममताला त्यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडे दत्तक दिले, जेणेकरून अनाथ मुलांना सांभाळताना त्यांच्या मनात स्वतःच्या आणि परक्या मुलात भेदभाव निर्माण होऊ नये म्हणून. एका आईसाठी स्वतःच्या बाळाचा असा त्याग करणे ही मानवी इतिहासातील अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. सिंधुताईंनी केवळ मुलांना अन्न आणि निवारा दिला नाही, तर त्यांना उच्च शिक्षण देऊन समाजातील जबाबदार नागरिक बनवले. चला पाहूया माईंच्या या ममतेच्या सावलीत घडलेली काही वास्तविक उदाहरणे. दीपक गाडवे. रस्त्यावर भीक मागणारा दीपक माईंना भेटला. माईंनी त्यांना सांभाळले, शिकवले. आज दीपक हे ममता बाल सदनचे कामकाज सांभाळतात आणि शेकडो अनाथ मुलांचे पालक बनले आहेत. विनय सिंधू. माईंच्या आश्रमात लहानाचे मोठे झालेले विनय सिंधू आज स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत आणि माईंचे विचार पुढे नेण्यासाठी सप्त सिंधू विजन ही संस्था चालवतात.
डॉक्टर ममता सपकाळ. ज्या सख्ख्या मुलीचा माईंनी त्याग केला होता, ती ममता शिक्षण पूर्ण करून आज माईंच्याच संस्थेत पूर्ण वेळेची समाजसेवक म्हणून काम करते. हजारो मुलांची मोठी बहीण बनली आहे. माईंच्या आश्रमात लहानाची मोठी झालेली 250पेक्षा जास्त मुले आज वकील, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि सरकारी अधिकारी म्हणून समाजात सन्मानाने जगत आहेत. 300पेक्षा जास्त मुलींचे माईंनी स्वतःच्या हाताने थाटामाटात लग्न लावून दिले आहे. ज्या स्त्रीला एकेकाळी राहायला छप्पर नव्हते, त्यांना त्यांच्या आयुष्यात 750पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. 4 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 73व्या वर्षी माईंनी या जगाचा निरोप घेतला. पण माई आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी लावलेला हा वटवृक्ष आज लाखो लोकांना सावली देत आहे. माईंचे एक वाक्य आजही आपल्या सर्वांना दिशा दाखवते. काटे खूप आहेत रस्त्यात, पण चालत राहायचं. रडून काय मिळणार? हसत राहा आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसत राहा. सिंधुताई सपकाळ यांचा हा शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रवास तुम्हाला कसा वाटला? माईंच्या कोणत्या विचाराने तुम्हाला खूप हलकं वाटलं? तुमच्या मनाला कोणती गोष्ट खूप जास्त स्पर्श केली? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देऊन गेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, अशाच खऱ्या आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.